पुण्याच्या जुन्नरमध्ये लंगोट घालून जल्लोष करण्यात आलाय। देवराम लांडेंचा लंगोट घालून जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय। कशा पद्धतीने अनोखा जल्लोष या ठिकाणी पुण्यामध्ये दिसून येतोय। देवराम लांडे हे अनोखा जल्लोष करताना दिसतात। निश्चितच आपण पाहतोय आता ठिकठिकाणी जल्लोष अर्थातच सुरू झालेला आहे। विजय उमेदवार असतील त्यांच्याकडनं आता जल्लोष केला जातोय। विजय उमेदवारांचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत पक्षाचे, त्यांच्याकडनं जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। विजय मिरवणुका निघतायत। देवराम लांडे यांनी मात्र अनोखा जल्लोष केलेला आहे। त्यांनी लंगोट घालून आपला हा जल्लोष केल्याचा आपण पाहतो। तर त्याच ठिकाणी काहीसं त्यांच्या हातातलं पोस्टर जे आहे अजित पवार यांचा फोटो त्यावर आहे। आपला दादा सदैव स्मरणात, त्यामुळं अजितदादांच्या दुःखद निधनाच्या नंतर काहीसे कार्यकर्ते देखील, विजय उमेदवार देखील भावूक झाल्याचं आपण बघितलेलं। अगदी कुठेतरी जुन्नरचे पैलवान आम्हीच आहे हे दाखवण्याचा प्रयत्न ते करताना ते दिसत आहेत लांडे। आणि या ठिकाणी आपण बघतोय अनोखा अशा प्रकारचा जल्लोष आहे। कार्यकर्ते गुलालाची उधळण करत डान्स करतायत, तर दुसरीकडे एक अनोखा जल्लोष या ठिकाणी विजय उमेदवार करताना पाहायला मिळत आहे। देवराम लांडे एक वेगळा जल्लोष करतात। निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं देखील आता ही विजय मिरवणूक काढण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये आता देवराम लांडे यांचा हा काहीसा अनोखा हटके असा अंदाज, विजयाचा जल्लोष त्यांच्याकडनं केला जातोय। पुण्याच्या जुन्नरमध्ये त्यांनी हा जल्लोष केलेला आहे। देवराम लांडे यांनी लंगोट घालून जल्लोष केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची देखील ही विजय मिरवणूक आपण पाहतोय। ढोल ताशांचा गजर आहे, गुलालाची उधळण केली जाते आहे। पुण्याच्या जुन्नरमधली दृश्य आहेत। लंगोट घालून त्यांनी जल्लोष केलेला आहे देवराम लांडे यांनी। तर त्याचवेळी या विजय मिरवणुकीमध्ये अजितदादांचे हे पोस्टर्स देखील अनेकांचं लक्ष वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपला दादा सदैव स्मरणात असा उल्लेख आपल्याला या पोस्टरवर पाहायला मिळतो। पुण्याच्या जुन्नरमधलं हे दृश्य आहे। देवराम लांडे यांनी लंगोट घालून या ठिकाणी जल्लोष केलेला आहे। ठिकठिकाणी आता जल्लोषाच्या विजय मिरवणुका निघत आहेत। कार्यकर्त्यांकडनं, पदाधिकाऱ्यांकडनं जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। फटाक्यांची आतषबाजी केली जाते आहे, कारण बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय जिल्हा परिषदांचा निकाल असेल, पंचायत समितीचा निकाल असेल, विजय उमेदवारांकडनं आता जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। कारण बऱ्याच ठिकाणचे निकाल समोर आलेले आहेत। काही ठिकाणी अद्यापही आघाडी पिछाडीचं चित्र सध्या शेवटच्या फेऱ्यांमध्ये असलं तरी बऱ्याच ठिकाणी हे निकाल जाहीर झालेले आहेत। त्यामुळं विजयी उमेदवार यांच्याकडनं अर्थातच आता विजयी जल्लोष हा सुरू झालेला आहे।